ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट आहे। मुंबईच्या चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखून धरलाय आणि रस्ता रोखून धरल्यानं दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। तुर्भ्याहून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आलेले आहेत। त्यांना सायन पुढे जाऊ देत नाहीत। पोलिसांनी रोखून धरलंय आणि त्यामुळे सध्या विरोध केला जातोय। अक्षय भाटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अक्षय, आंबेडकर अनुयायांचं नेमकं काय म्हणणं आहे, पोलिसांची काय भूमिका आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे? सध्या खूप मोठा संघर्ष या ठिकाणी दिसून येतो आहे, कारण की गेल्या जवळपास 1 ते 1.5 तासांपासून हा रस्ता इथे थांबलेला आहे। मुंबईच्या दिशेने दादरच्या दिशेने जाणारी संपूर्ण वाहतूक या ठिकाणी थांबलेली आहे आणि याचं कारण आपण बघताय की हे सगळे जण जे आहेत ते भांडूप, तुर्भे, कोण, सोलापूर, सातारा इथून वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले आहेत। रिक्षातून बहुतांश हे बौद्ध अनुयायी जे आहेत ते आलेले आहेत। मात्र सायनच्या पुढे इथे रिक्षा मुंबईमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळेच इथे आपण पाहताय पोलिसांनी पूर्णतः बॅरिकेडिंग केलेली आहे आणि या सगळ्या लोकांना अडवून ठेवलेलं आहे, थांबवून ठेवलेलं आहे। म्हणूनच इथे विरोध प्रदर्शन जे आहे ते सुरू आहे सध्या। याचमुळे संपूर्ण महामार्ग जो आहे तो मुंबईतला रोखून धरलेला आहे, थांबलेला आहे आणि आज एका दिवसासाठी तरी हे रिक्षा जे आहेत त्या सोडण्यात याव्या। चैत्यभूमीला या सगळ्यांना जायचं आहे, मात्र चैत्यभूमीला ह्या सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या सोडण्यात येत नाहीयेत आणि म्हणूनच या सगळ्या आंबेडकर अनुयायांचा इथे रस्ता रोको दिसून येतोय, ठिय्या आंदोलन दिसून येतो आहे। आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे, कुठून आलेले आहात तुम्ही? आम्ही ऐरोलीवरून आलो। आम्हाला 50 माणसं आहेत आमचे, आम्हाला सोडा, रिक्षा सोडावं आमच्या। बस आहे नाही, आपल्या रिक्षा पाहिजे ना आपल्याला। असं पोलिसांचं म्हणणं आहे की इथनं बसने जावं, पण आम्ही जाऊ शकत नाही बसने। आमच्या रिक्षा आहेत इथं आणि जे आमच्या परीने जी वाहनं होती ते आम्ही आणलेले आहेत। आम्ही रिक्षाने जाणारच नाही मुळात तरी। आणि आम्ही विनंती करतो आमची सगळे जे आहे ते भाऊबंधांना, त्यांनी बी कृपया करून बसनी किंवा टेम्पोनी जाऊ नये, नाहीतरी प्रत्येक वर्षी आपल्याला असंच आपलं जाईल। म्हणून तुम्ही गेल्या वर्षी पण आलेल्या होतात? दरवर्षी येतो। 40 वर्ष झालं आम्ही येतो। 40 वर्ष झालं आम्ही येतोय। हा, बरीक्षा सोडा, आमची माणसं जाऊ द्या। काय पोलिसांचं काय म्हणणं, किती वेळापासून थांबलेले आहात तुम्ही? किती अडवून ठेवले? किती वेळ झालं आम्ही थांबलो? 3 तास। 3 तास झालं आमची गाडी थांबली आहे माग। सोडा, रिक्षा सोडा आमच्या। देणार नाही, आम्ही ऐरोली नवी मुंबईवरून आलेलो आहे। ते मला रिक्षा नाही सोडणार आहे आता। आजच्या दिवशी तरी तुम्ही रिक्षा सोडा ना, इतर दिवशी जाऊ द्या। तुम्ही सायन पासून बोलताय ना की नाही आहे परमिशन, पण आज सोडा ना। आज आम्ही सगळे बाबासाहेबांना अभिवादन करायला शांततेचा आपला हे आहे, मार्ग आहे, शांततेने जायचं आहे। आपल्याला बाबासाहेबांनी हे शिकवलं नाही की इथे गोंधळ करा, हे करा, ते करा। आज आपला दुःखाचा दिवस असून सुद्धा हे आपल्याला सहकार्य करत नाहीये। त्यांनी आपल्याला आज सहकार्य केलं पाहिजे की सरकारकडून इथे रोखून धरण्यात आलेलं आहे, पोलिसांनी रोखलेलं आहे। मुंबईमध्ये सायनच्या पुढे रिक्षा जात नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र यांचं म्हणणं आहे की 1 दिवस तरी आम्हाला इथे परमिशन द्यावी, अनुमती द्यावी। एका दिवसासाठी दीक्षाभूमीला आम्ही जाणार, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे, आम्ही लगेच इथे पुन्हा परत येऊ। मात्र तरी देखील पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळी वाहनं इथे अडवलेली आहेत। एका बाजूला बघताय आपण इथे जे दुचाकी आहेत त्या कुठे ना कुठे सोडण्याचा प्रयत्न पोलिसांचा करण्यात येतोय। मात्र गेल्या 1.5 तासापासून हा मुंबईचा अतिशय महत्त्वाचा मध्यवर्ती भाग असलेला हा मुंबईतला पूर्व द्रुतगती महामार्ग इथे रोखून धरलेला आहे, अडवून धरलेला आहे। त्यामुळे चारही बाजूंनी इथे वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याचं कारण पोलीस आहेत असं या सगळ्या अनुयायांचं म्हणणं आहे। कुठे ना कुठे सरकार आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतंय असं देखील या सगळ्या अनुयायांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता तरी पोलीस जे आहेत ते नेमकी काय भूमिका घेतात आणि या सगळ्या अनुयायांना पुढे सोडतात का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। गेल्या अनेक तासांपासून हे सगळे लोक इथे रोखून धरलेले आहेत, अडलेले आहेत, थांबलेले आहेत। ते डीसीपी देखील आहेत, डीसीपीशी आपण बोलायचा प्रयत्न करूया। नेमकं त्यांचं काय सर, डीसीपीशी बोलायचा आपण प्रयत्न करूया। हे बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा गोंधळ सुरू झालेला आहे, आणि गोंधळ सुरू झाल्यामुळे पोलीस जे आहेत ते कुठे ना कुठे इथे अडवत आहेत, हे चित्र इथे बघायला मिळतं आहे। गेल्या 1.5 तासापासून संपूर्ण महामार्ग जो आहे तो थांबलेला आहे आणि पोलीस या सगळ्या लोकांशी बोलून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतायत। कुठे ना कुठे हा जो मार्ग आहे तो इथून सोडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस या रिक्षांना सोडत नाहीयेत आणि म्हणूनच या रिक्षा सगळ्या महामार्गावर आडव्या लावण्यात आलेल्या आहेत।
आणि एक दिवसाची परमिशन मिळावी असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आपण आणखीन काही लोकांशी बोलूया. कुठून आलेले आहात तुम्ही आणि पोलिसांचं काम? आम्ही आयर्ली मधून आलेलो आहे आणि गेले कित्येक वर्ष आम्ही 6 डिसेंबर दादरला येत असतो रिक्षा घेऊन. आजच ह्यांना काय त्रास आहे? पोलीस काय म्हणतात? पोलीस गाडी सोडत येत नाही, गाड्या बंद केलेल्या आहेत आमच्या, जाऊ येत ना पुढं. तिथे दरवर्षी जागा असतो, या वर्षी काय प्रॉब्लेम वॉर्निंग दिली पाहिजे होती की बाबा रिक्षाला आम्ही इथं अलाउड कर, इथे येऊन का थांबवतात हे? पण आम्ही का आनंदासाठी नाही चालू, आमचं जे झालेलं बाबा साहेबांचे त्याच्यासाठी चालू. मग यांनी हे कसं काय आता नियम बदलले, बोलतो इथं जायला आलो, मग प्रत्येक वर्षी आम्ही जातो. प्रत्येक वर्षी तुम्ही रिक्षा घेऊन जाता? 100% असं काय याच वर्षी अडवलं? याच वर्षी का म्हणून अडवतात हे आम्हाला? आणि आम्हाला काय आनंद नाही, दुःखात आहे का? जिआर आहे का? मग यांनी दाखवा काही असेल तर, असं नाही ना. बरोबर. इथे आपण पाहताय पोलीस इथे सगळी वाहनं जी आहे ती सोडायचा इथे प्रयत्न तर करतात, मात्र पोलिसांना इथे अडवण्यात येतं आहे. सर, नेमकं काय झालेलं आहे? आपण पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. डीसीपी आहे त्या ठिकाणी. सर, डीसीपी या ठिकाणी आपण पाहताय की सगळी वाहनं जी आहेत ती बाजूला करायचा प्रयत्न करतात. पोलीस या ठिकाणी वाहनं बाजूला करण्याचा प्रयत्न करतात आणि हा रस्ता जो आहे तो रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मात्र पोलीस या ठिकाणी आपल्याशी देखील बोलत नाही. डीसीपी आहेत स्वतः, ते या ठिकाणी आपल्याशी बोलत नाही आहेत. काय नेमकं झालेलं आहे, का नेमकं अडवण्यात आलेलं आहे ते देखील सांगण्यात येत नाहीये. जीआर एक सांगितलं जातं की एक शासनाचा जीआर आहे आणि या जीआर नुसार इथे पुढे रिक्षा सोडल्या जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र सर, काय झालंय? काय झालंय? पब्लिक एवढी जाम रस्ता आंदोलन रस्ता रोखलाय, पुढे जाऊन नाही देत गाड्या. काय का पण नाही? किती वेळ झालं? आम्ही 6 डिसेंबरला जाणार आहेत, आम्हाला दादरला जायचंय. प्रत्येक प्रत्येक वर्षी असंच प्रत्येक वर्षी हेच आहे. आम्ही काय आलोत का? आम्ही तुमच्या पायाच पडतो ना, आम्हाला जाऊन द्या. तुम्हाला माहिती आहे 6 डिसेंबरला लोक खूप महाराष्ट्रातून लांबून येतात, त्यांची लाईन वेगळी करा. त्यांना एक लाईन ठेवा स्पेशल. ज्या गाडीला निळा झेंडा लागलाय ते गाडीला स्पेशल जाऊन द्या, कारण की ते इथे काय राजकारण करायला आलेले. पोलीस का थांबवत आहेत? का थांबवतो ते आम्हाला काय माहिती आहे? कुणाचं ऐकून थांबवत आहे आम्हाला माहिती आहे का? आम्हाला माहिती आहे का? प्रशासनाला माहिती आहे काय? बाबासाहेब का आमचेत का? सगळ्या महाराष्ट्राचे इंग्रजाचे आहेत. मग आम्ही त्यांना वंदन करायला चाललोय ना, मग तुम्ही आम्हाला का रोखता? जीआर दिलं का? पब्लिश केलं का? पोलीस काय सांगतात? जीआर सांगतात. पोलीस काय बोलतात की इथं आम्हाला इथून आहे ना, तुम्हाला बंदोबस्त केलेला आहे जायसाठी. अगोदर आम्हाला सांगितलं का? कुठल्या माणसाला माहिती आहे का? फक्त ते काय बोलले की रिक्षानी आम्ही फक्त रिक्षाला परमिशन दिलेली आहे, रिक्षाला परमिशन दिलेली आहे, बाकीच्या गाड्यांना. बरोबर आहे. सायनच्या पुढे मुंबईमध्ये रिक्षांना परवानगी नाही आणि याच नियमाच्या अनुषंगानं ज्या रिक्षा सध्या दादरच्या दिशेनं जात आहेत त्यांना